एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज रामनवमी आहे आणि रामनवमीबद्दल आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। आणि आपल्या इथं राम मंदिर असल्यामुळे आपल्या इथं कार्यक्रम व सर्व प्रकारची सत्यनारायणची पूजा वगैरे सुरू झाली होती। तर पूर्णपणे आजचा कार्यक्रम आहे जो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर राम मंदिरामध्ये जाऊयात आणि बघूयात कशा प्रकारे कार्यक्रम पार पडतो। ठीक आहे, पांडुरंगा राम मंदिर रामनवमी उत्सव सोहळा 2024। तर मित्रांनो, आज रामनवमी आहे, तुम्हाला माहीतच आहे। तर रामनवमीच्या सर्वात प्रथम तुम्हाला शुभेच्छा। आणि त्यानंतर आता आपण आपल्या गावातील कार्यक्रम बघणार आहोत। रामनवमीचा जो कार्यक्रम होईल तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघितला जाईल, दाखवतो। तर आपण जाऊयात मंदिरात आणि सत्यनारायणची पूजा वगैरे झाली आहे, तर दर्शन वगैरे घेऊयात। तर मग ठीक आहे, जाऊयात। हा मोबाईल घेऊन ठेवा तुम्ही, लोड येतो। मित्रांनो, आपल्या राम मंदिरामध्ये आपण आलो आहे आता। तर इथं सर्व प्रकारची तयारी व सत्यनारायणाची महापूजा वगैरे झाली आहे। यूट्यूब वाले लेट आहे। उम्या जरा फोटो काढ इकडे। तर पालखी सुद्धा सजवून झाली आहे मित्रांनो। स्थापन झालेले आहेत। खरोखरच त्यांचा आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात आज जल्लोष साजरा करायचा आहे। तर सर्वांनी परत एकदा बोलूया, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। राम लक्ष्मण जानकी जय, राम लक्ष्मण जानकी जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण ज्या जागेवर आहोत ना, त्या जागेचा थोडासा फार इतिहास जसा म्हणजे इथली म्हातारी लोक जी आहेत, वयस्कर लोक जे आहेत, ती सांगतात त्याप्रकारे थोडंसं आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आहोत बाणगंगा। मी तुम्हाला इंट्रो करून दिला आणि आता आपल्या इथं रामनवमी आहे, तर थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, आपल्या गावामध्ये आहे ना, आपल्या गावात दक्षिण काशी हरिहरेश्वर आहे ना, त्याच्या सानिध्यात वसलेलं आहे। थोडंफार 2 किलोमीटर, हरिहरेश्वरवरून 2 किलोमीटर वरती आलात ना की आपलं गाव लागतं। तर पर्यटन विकास असं नाही आहे, पण छोटंसं गाव आपलं आहे। तर मित्रांनो, या गावाचा इतिहास जो आहे तो श्री रामाच्या ह्याच्यात येतो। तर आता आपण ज्या ठिकाणी आहोत तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, ही जागा हीच आहे की जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं, सीतामाईचं जेव्हा रावणाने हरण केलं होतं ना, जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा सीतामाईच्या शोधात दक्षिणेकडे निघाले होते, तेव्हा त्याला लक्ष्मणाला ताण लागली होती। तर ते ताण तिथं कुठेच पाणी मिळालं नाही त्यांना, आणि ताण भागवण्यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामाने इथे बाण मारला होता। ते बाण तुम्हाला दाखवतो, हे जे इथं बाणाचं चिन्ह दिसते ते इथं याच्या खालती इथं बाण मारला होता। ते आता नाही आहे तिथे, कारण तिथे दगडी वगैरे आहेत त्यामुळे ते आता दिसत नाही आहे, पण
ते आकार दिलेला आहे ते बाणाचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते ढोपर आहे तिथं ढोपर टेकून म्हणजे तिथं कावड ठेवली होती त्यांनी, जी त्यांच्या खांद्यावरची कावड होती ती त्यांनी तिथं ठेवली होती. आणि तिथं ढोपर टेकून तो बाण जो तिथे त्यांनी मारला आणि तिथून गंगा उगम केली. आणि त्या गंगे उगम केल्यानंतर लक्ष्मणाची तान त्यांनी तिथनं भागवली, म्हणून या गावाला सुद्धा बाणगंगा हे नाव पडलं. मित्रांनो, ही एवढीच थोडीशी फार माहिती आहे. आणि जसा श्रीरामाने 14 वर्ष वनवास भोगला होता ना, तसंच आमच्या गावाने सुद्धा प्राणप्रतिष्ठान व्हावं म्हणून 14 वर्ष वनवास भोगला होता. तर 14 वर्षानंतर गेल्या वर्षीच आपल्या इथे प्राणप्रतिष्ठान झालं. रामाचं मंदिर गेल्या वर्षीच उभारलं होतं. हे दुसरं वर्ष आहे रामनवमीचं. तर दुसऱ्या वर्षीचं रामनवमीचं जे थोडंसं इतिहास, अगोदरचं जे इतिहास आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. तर मित्रांनो, आपलं एवढा पर्यटन स्थळ असं नाही आहे, पण जर तुम्ही हरिहरेश्वरला फिरायला आलात तर थोडीशी 2 किलोमीटरवरती आलात तर आपल्या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. गावामध्ये मंदिर आहे व थोडंसं परिसर, जे हे तुम्ही पाणी वगैरे बघू शकता इथे, ते आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि थोडीफार प्रभू श्रीरामांची माहिती इथे मिळून जाईल. तर मित्रांनो, हरिहरेश्वरला आलात तर नक्की या जागी भेट द्या तुम्ही. तर एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ काय तुम्हाला या जागेबद्दल काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे आपण आपली आता महाप्रसाद आहे, त्याच्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर पालखी सोहळा वगैरे पण आहे, तर तो आता आपण बघणार आहोत. तर ठीक आहे, एवढीच इथं माहिती थोडीशी सांगायची होती. तर आता जाऊयात. तर मित्रांनो, आता महाप्रसादाची वेळ, इथं महाप्रसाद वाढायला सुरुवात केली आहे. त्यानंतर पालखी मिरवणूक आहे. तर पालखी मिरवणूक म्हणजे मजा येईल, बघूया पालखी मिरवणूक कशी होते. तर आता महाप्रसादाची सुरुवात झाली आहे. सर्व मंडळी इथं वाढत आहेत वगैरे, कार्यक्रम सुरू आहे. तर महिला मंडळ वगैरे पण आले आहेत. खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खांद्यावर. मित्रांनो, पालखीला आता सुरुवात झाली आहे. पालखी सोहळा आत्ता सुरुवात झाली आहे. तर आता पालखीची मंदिराची प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरातून प्रदक्षिणा घालून मग गावात पालखी जाईल आणि मग गावातली प्रभात फेरी होईल. आणि त्यानंतर
रामनवमी उत्सव यंदाचा पब्लिक फुल एन्जॉय करत आहे. अजून पण पुढं मजा येणार आहे. आता स्टार्टिंग आहे, मंदिरापासून पुढे आलो आहे आपण. अजून गावामध्ये जायचं आहे, पालखी वगैरे नाचवतील, पूर्ण बघायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. रॅली कशी वाटते, म्हणजे मिरवणूक कशी वाटते नक्की सांगा. अशा प्रकारचा पालखी सोहळा या प्रकारे जल्लोष साजरा केला जातो.
उद्या आज संध्याकाळी बनवायला लागेल. पोरीना जरा पोरीना जवळ जवळ रानो चको
पण लाईव्ह स्नॅप काढायचा स्नॅप.
तर मित्रांनो आपला पालखी सोहळा संपन्न झाला आहे. आपली पालखी आता मंदिरामध्ये आली आहे. आता आपली महाआरती होईल. त्याच्यानंतर थोडासा लाईटीचा इश्यू झाला होता, त्यामुळे थोडक्यात आपण पालखी सोहळा बघू शकलो नाही. तर मित्रांनो आता थोडक्यात तर मंदिरामध्ये पालखी आली आहे. आता आतमध्ये देवळामध्ये ठेवली जाईल आणि त्याच्यानंतर आपली महाआरती होईल आणि त्याच्यानंतर बाकी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते केले जातील. मित्रांनो आजचा जो आपला मिरवणूक आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे आजची जी रामनवमीची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑल करा, कारण की येणारी प्रत्येक व्हिडिओ जी असेल ती तुमच्यापर्यंत पहिली पोहोचेल. तर मित्रांनो नक्की आणि शेअर करा ही रामनवमीची व्हिडिओ, जास्तीत जास्त शेअर करा की. तर ठीक आहे मित्रांनो, आत्तापर्यंत एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.